नमस्कार, आपण बनवत आहोत कांद्याची भजी. तर इथे मी 4 कांदे घेतले आहेत. तर आता आपण ह्याला कट करून घेऊया. तर मी बघा दाखवते, पाटण करून आपण ह्याला कट करून घेऊया. तर आपण कांदे थोडे पाण्यातून धुवून घेतले आणि याला बारीक बारीक स्लाइस मध्ये कट करून घेऊया, पातळ पातळ. आता बाहेर पण मस्त पाऊस पडतोय, गरमागरम कांद्याची भजी जशी बाहेर मिळते तशीच आज आपण बनवणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. अशा पातळ पातळ स्लाइस कशा कापून घेऊया आपण सगळे कांद्यांचे. तर चला, इथे आपण अख्खे धने घेतले, थोडे बारीक करून, एकदम पण बारीक नाही करायचे, थोडे जाडे मोठे ठेवायचे आहेत. तर थोडं कुटून घ्या खलबत्त्यामध्ये. हे जर टाकले ना मस्त भजीला चव येते. हे थोडे मी हलके फुलके खलबत्त्यात कुटून घेते. आपले कांदे बारीक कापून झाले, तर आपण सगळे असे व्यवस्थित मोकळे मोकळे करून घेऊया हातानेच. हे व्यवस्थित मी असं करून घेते. तर आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्याला थोडं पाणी सुटेल. आता व्यवस्थित तुम्ही बघू शकता. आपण धने कुटले होते ना खलबत्त्यात, ते पण टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. हा बघा, मी ओवा घेतलाय, जरा तो असा चुरडायचा, तो पण टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. कोथिंबीर पण टाकून घ्यायची. हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया हलक्या हाताने. अजून आपल्याला याच्यात बेसन पीठ पण टाकायचं आहे. ते मी तांदळाचं पीठ पण टाकते, 1-1.5 चमचा. त्याच्याने कुरकुरीतपणा येतो. आणि आता आपण बेसन पण टाकून घेऊया याच्यामध्ये. 3-4 चमचे बेसन टाकून घेऊया. बेसन टाकल्याच्या नंतर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बेसन वगैरे कमी वाटलं तर तुम्ही परत घेऊ शकता. मला वाटतंय मला बेसन कमी वाटलं, म्हणून मी अजून थोडं त्याच्यात बेसन ॲड केलं आणि थोडं पाण्याचा हात लावून असं मळून घ्यायचं व्यवस्थित. तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. जेव्हा मी कांदा कापत होते ना, तर बारीक गॅसवर तेल ठेवलं होतं. बघूया आपण तेल आपलं गरम झालंय का. झालं गरम. चला, आपण याच्यात गरम तेलामध्ये कांदा भजी सोडून घेऊया. आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊया. जशी बाहेर भजी मिळते गरमागरम, तशी आपण पण करून घेऊया कांदा भजी. या सर्वांनी खायला गरमागरम. तरी ती आपली भजी बघा मस्त ना, व्यवस्थित उलट पालट करून घेऊया. एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने पण खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेऊया. की नाही भजी ती आपल्या गरमागरम कांद्याची भजी झाली आहे, जशी बाहेर मिळते तशीच. आपण ह्याला झाली आता आपली भजी, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. प्रकारे आपली कांदा भजी झाली आहे रेडी. तर या तुम्ही सर्वांनी खायला. मस्त क्रिस्पी बघा, क्रिस्पी.